नाही? म्हणजे अशी सगळी अवस्था असते. त्याच्यामुळे पुरुषाला खरंच तुम्ही मनापासून प्रेम करा. किंवा तुम्हाला सांगता आवडतं कामाला जात असतो तिथं तिकडचं काही कामाचं आपल्याला ताण माहीत नसतं. तिकडं काय मालक ओरडतोय तर मॅनेजर ओरडतोय आणि म्हणून त्याने इकडनं फ्रेश द्या. कारण का कंपनीमध्ये काम करणं साधं काम नाही. तिथं तो प्रसन्नतेपणे काम करेल आणि आपलं आयुष्य चांगलं सुधारेल किंवा राखेल. आणि म्हणून म्हणताय जग फिरवायला भोवऱ्यासारखा कोणी नाही जगी नवऱ्यासारखा. रग आणता तुम्ही तुमच्या नाकावरी. नाही एका रागात नजर टाकलं तरी नवरा काम करतोय सारही कामावरी. प्रेम त्याचे आगळे तुम्ही पार का कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. जग फिरवायला भोवऱ्यासारखा कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. आणि म्हणून नवऱ्याला नवरदेव म्हणतात, नवरीला नवरदेवी म्हणत नाही, त्यालाच देव म्हणतात. आणि म्हणून देवासारखं जपूया. संस्कृतीमध्ये आपल्याला दिलेला आहे देव आहे तो, हा साधी गोष्ट नाही. आणि म्हणून आपलेपणा त्याच्यामध्ये रुजवा. मी एवढा मोठा नाही, पण जे आहे ना ते आहे वास्तव. आज प्रत्येक माणूस ना आतून तुटलेला आहे. प्रत्येक माणूस जगताना त्याला असं काय वाटतं ना सगळेच माझे शत्रू आजूबाजूला फिरताना दिसतात. असा हा कलियुगाचा एंडिंगचा काळ आहे. आणि त्याच्यामुळे ना जो म्हणतात ना प्रत्येकाला मनाला उभारी देणार बाबा थांब. आज जीव देणाऱ्या माणसांची संख्या वाढलेली आहे की नाही? आमचा आदेश पण गेला नाही का नाही केला. म्हणजे क्षणात जीवाचा विचार नाही काही नाही. म्हणजे अशी एक माणसं टोकाचे विचार करायला लागले. ही साधं जीव आहे का ईश्वराने एवढा चांगला बहुमोल देह दिलेला आहे त्याची जपणूक करा. त्याला जपण्यासाठी कायदा बनतो. वाडीची संघटना आली. वाडीला कोणी नाही कोणाचे विसरणार कधी. आपण विसरून जाऊया आपण माणूस आहे की नाही. याच देहामध्ये माणसाला देव होता येतो. याच देहामध्ये रामराय सुद्धा माणूस होते, कृष्ण सुद्धा माणूस होते, पण ते देवत्वाला गेले. कारण का याच देहामध्ये आपल्याला ती कर्म करून देवत्वाला जाता येतं. आणि म्हणून आपल्याला देव पण व्हायचं नाही, आपल्याला संत पण व्हायचं नाही आहे की नाही. पुढचा जन्म आपल्या वाट्याला येणार आहे. आज जे आपण सुख दुःख भोगतोय ती पूर्व कर्मानुसार आलेले आहेत आहे की नाही. सगळेच जर प्रयत्न सुखाचा करतात, दुःख वाटलेलं आहे. त्याचं कारण काय? सुख मिळणं किंवा दुःख मिळणं आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे फक्त कर्म करणं. आणि ते कर्म असं करा की ते ईश्वराला अभिप्रेत असलं पाहिजे आहे की नाही. ईश्वराला आवडलं पाहिजे असं प्रेम करा. हा ईश्वराचा धाक पाहिजे. मी जर चूक केली तर ईश्वर मला माफ करणार नाही. आणि म्हणून आपल्या हातात भले पूर्वकर्मानुसार आपल्याला वाटेल दुःख येऊ दे, पण याच जन्मी असं कर्म करा ना की पुढचा जन्म तुम्हाला असा सुखाचा मिळेल. हे कुणाला ही गणिताशिवाय सुटलेली नाही. उगाच आपल्या वाटेला हे जीवन येत नाही. सगळे श्रम एकाच कंपनीत कामाला असताना आहे की नाही. एकाची गाडी 10 वर्षाने येते, एकाचा घर 20 वर्षांनी होतो. कारण का? ही सुख दुःख प्रत्येकाच्या कर्मानुसार दिलेले आहेत. प्रयत्न सगळेजण करतात, 100% मार्क सगळ्यांनी मिळायला हवी, पण मिळत नाही. याचा अर्थ असा आहे सुख मिळणं किंवा दुःख मिळणं आपल्या हातात नाही. आणि म्हणून आपल्या हातात आहे ते फक्त आपण जोपासूया. एकमेकाला प्रेम देऊया, एकमेकाला प्रेम घेऊया. आजचा काळ आहे ही खरंच काळाची गरज आहे. मी प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगत असो की त्यावेळेला सांगितलं 20 वर्षापूर्वी, आजही सांगतोय येणारा काळ या 6-7 वर्षामध्ये मोठा धकाधकीचा आहे. मोठे कारण का जे 5 तत्व आहेत, ज्या 5 तत्वाने विश्व बनलेलं आहे, मग म्हणतात ना वायू असू दे, अग्नी असू दे, पृथ्वी असू दे आहे की नाही. ही सर्व जी 5 तत्व आहेत त्यांनी असं म्हणतात ना वेगळं रूप धारण केलेलं आहे. कधी पाणी अकराळ रूप धारण करेल. आज जिथं जिथं तुम्हाला आगी लागताना दिसेल, आगीनं विकराळ रूप धारण करेल. भूकंप होतील, काय काय घडेल, युद्धजन्य परिस्थिती होईल, रोगराई पसरेल. हे सगळी विनाशाची लक्षणं ही 6-7 वर्षातली आहेत. कोरोनातून आपण वाचलं, आपल्याला वाटत नाही आहे का आपण किती भाग्यवान असायला पाहिजे. आपण कोरोनासारख्या प्रसंगातून वाचलेला आहे. आपल्या बरोबरची काय काय मंडळी गेली, आपल्याला ईश्वराने त्याचा आभार मानायला सोडून गेलो, विसरूनच गेलो. आपण कोरोनात आपण वाचलो हे विसरूनच गेलो. अरे आपण ते आता वाचलं, आपण खरंच भाग्यवान म्हणायला पाहिजे. काय काय कोरोना असेल कोरोना नाव घेताच गेलेले आहे की नाही. पण त्यातनं आपण एवढं वाचलेलं आहे. तर पुढचा जन्म ईश्वराने जर चांगल्यासाठी दिलेला आहे ना तर चांगलं सत्कर्मी लावूया. आणि म्हणून म्हणतोय हे कोणी नाही कोणाचे विसरणार कधी. तुम्ही हे विसरून जा. आपण जरी म्हणतो ना कोण नाही कोणाचं, पण हे विसरून जा की आपण कोणाचं तरी आहोत. माझा समोरचा भाऊ कसा वागला तरी चालेल, माझा चुलता कसा वागला तरी चालेल, पण मी आहे ना त्याचा भाऊ आहे.
त्या भावाप्रमाणेच वागलं पाहिजे. आणि म्हणून आज एकेकाला कुटुंब आपण पाहतोय. आमच्याकडे पण आमचे आनंदाचं कुटुंब आहे, ते पण त्रिमूर्ती आहे. आम्ही गावामध्ये त्यांचा सत्कार केला, कारण का एकत्रित कुटुंब कलियुगामध्ये ठेवणं साधी गोष्ट नाही. आणि हा एकव्याचा जो आनंद आहे तो कुठंच मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी गणेश उत्सवासारखा मोठा सण या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये संपन्न करताना दिसतोय. मी पाहुण्याजवळ एवढीच प्रार्थना करणे, अखंडित येणार या त्रिमूर्ती नाही, एक जीव ठेवतात, तर म्हणून या ठिकाणी उभे ठाकले पाहिजेत आणि असाच संसार सुखाचा झाला पाहिजे. आणि म्हणून एकमेकांसाठी जगा. कोणी नाही कुणाचे विसरणार कधी, विसरणार कधी. कुणाचे तरी सांग तुम्हाला येणार कुणाचे तरी सांग तुम्हाला येणार कुणाचे तरी सांग तुम्हाला येणार. आणि जगावं असं ना, है ना, हसत जगावे हसत मारावे, जगाने पाठी आपल्यासाठी रडावं, जगानं रडावं असं काम करावं. है की नाही? काम असं करा की त्याच्यानं नाव होईल, आणि नाव असं करा की त्याच्यानं काम होईल. आणि म्हणून जगा असं ना, है की नाही? मलाही वाटतं माझ्या मरणानंतर अशी माणसं रडली पाहिजे, है की नाही? असा आपल्यापणा प्रत्येकाला दिला पाहिजे. मरण कधी येऊ दे, मरण आहे ते कधी येणार. आणि म्हणून हे कोणीतरी रडायला हवं आपल्या पाठी, तिथे पण वेळ द्या होय एकमेकांसाठी, तिथे पण वेळ द्या होय एकमेकांसाठी, तिथे पण वेळ द्या होय एकमेकांसाठी. चाले अशी कशी या जगाची रहाटी, होत नाही प्रेमाचा आता भेटी गाठी, होत नाही प्रेमाचा आता भेटी गाठी, होत नाही प्रेमाचा आता भेटी गाठी. आज आपण बघतोय मोबाईल वर एवढं लगेच, है की नाही? माझी बाई जेवण करते का काय करते आपण लगेच मोबाईलवर बघतो, काय शिजवते काय, है की नाही? पण एवढं सगळं जवळ असताना भेटगाट होत नाही. पूर्वी लोक भेटत होती, सणासुदीला जात होती, एवढा वेळ पुष्कळ होता. पण अखंड एवढा वेळ असताना सुद्धा आपल्याला वेळ पुरत नाही. मंडळी कशी बराबर दिवस जात आहे. आणि हेही गणित आहे. पहिल्यांदा दिवस म्हणजे मी आता 50कडे आहे म्हणा, माझ्या 43 वर्षाचा जर काळ बघितला तर काटे सुद्धा खडाण्याची एवढ्या वेगाने फिरायला चाललेले आहेत असं विज्ञान सांगतं, मी सांगत नाही. त्यामुळे दिवस सुद्धा असे बराबर बराबर निघून जातात. लगेच गणपती गेला, लगेच दसरा आला, लगेच दिवाळी आली. हे जे सगळं बरोबर चक्र चालू झालेलं आहे. आणि म्हणून म्हणतोय की एवढं जवळ सुद्धा आपल्या प्रेमाच्या भेटीगाठी होत नाही मंडळी. आणि म्हणून म्हणतोय नाती मोती सांग तुम्ही जपणार कधी, मी जपणार कधी. तुम्ही आहात तुम्ही आहात, तुम्ही आहात कोणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. तुम्ही आहात कोणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. तुम्ही आवाज कुणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. तुम्ही आवाज कुणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. हे विसरून जाऊ नका रक्ताची ही नाती. मगाशी सांगितलं रक्ताच्या नात्याला उभंच राहावं लागतं कायदा जगाच्या तरी. रक्ताची ही नाती जायचा आहे साऱ्यांना त्याच्या हाती, जायचा आहे साऱ्यांना त्यांच्या हाती. हे नका वागू गर्वाने फुगवून छाती, मिळाला अंतिम माती माते सांगते ही माती. अंतिमातीमध्ये सांगते ही माती, अंतिमातीमध्ये सांगते ही माती. रत्नाकर सांग तुम्हा पटणार कधी, रत्नाकर सांग तुम्हा पटणार कधी, हे पटणार कधी. तुम्ही आहात तुम्ही आहात, तुम्ही आहात कोणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. कुणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. तुम्ही आहात कुणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. तुम्ही आहात कुणाचे तरी सांग तुम्हाला हे करणार कधी. हे कोणी नाही कोणाचे विसरणार कधी, हे कोणी नाही कोणाचे विसरणार कधी, विसरणार कधी. तुम्ही आहात तुम्ही आहात, तुम्ही
आह कुणाचे तरी सांग तुम्हाला हे कळती. कुणाचे तरी तुम्हाला कळणार कधी तुम्ही आहात कुणाचे तरी आज तुम्हाला कळणार कधी तुम्ही आहात कुणाचे तरी आज तुम्हाला कळणार कधी. आणि खास करून सांगा वाटतं की बळीराजाचं हे राज्य आहे ते पुन्हा येऊ दे. आणि म्हणून या ठिकाणी फक्त त्यांच्यासाठी 2 ओळी घेतोय की ते आहेत म्हणून आपण आज सुखाने घेतोय. नाही तर केमिकल खाऊन काय आपण जगू शकत नाही, पैसे खाऊन पण आहे की नाही. हे अन्न आहे ते प्रत्येकाला पिकवावंच लागेल, तर चिमट म्हणून काढा. आणि म्हणून 1-2 ओळी त्या बळीराजासाठी घेतोय. या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी फक्त 2 ओळी घेतोय. वरी झिड आमचाही कष्टकरी गाणं घेणार बाबा द्यायचं. दरवर्षान बघावं आनंदानं गणपती सण पाहावा घरामध्ये गणराया. भले काही असं नाही की नाही काढून धरून पण सण करणारा माणूस आहे. जो आनंद आहे तो पोरांना आपल्याला देणारच. आणि म्हणून खरे कुणबी आम्ही शेतकरी भात पिकवून नाचणीवरी झिंड आमचं कष्ट करी. दर वर्षानं बघावं आनंदानं गणपती आणतोय घरी. दर वर्षानं बघावं आनंदानं गणपती आणतोय. गणपती आणतोय दरवर्षन बघावं आनंदानं गणपती आणतोय. आता सगळ्यांनी म्हणजे तिथे बुवा बोलत जाईल. माझ्याकडे भरपूर बजेट आहे बरं. अशा सगळ्या वयाने वयात हे तुम्ही आतमध्ये बसा. काही एक फेरी तुम्ही मारताय. आपली सगळी नाचकरी मंडळी जुनी काय त्याच्यानंतर सांगाल मला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद, आज आनंद